आता आपलं स्टॉक आयटम्स पूर्ण टाकून झाले. स्टॉक आयटम्स टाकून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, पुढे जर्नल एंट्री कडे जायचं. बरोबर, हे आपल्या समोर जर्नल एंट्रीज आहे. पहिली एंट्री आपली कमांड बिझनेस विथ कॅश, बिझनेस सुरू केला त्याची आहे. आणि दुसरी कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. कमांड बिझनेस विथ कॅश ₹1 लाख. काय एंट्री होणार, कॅश अकाउंट डेबिट 1 लाख टू कॅपिटल अकाउंट 1 लाख. अशा पद्धतीची आपली एंट्री होणार आहे. बिंग कॅपिटल रिसिव्ड, आणि हे दोन्ही अकाउंट ऑलरेडी आपल्याला सुरुवातीला सगळे अकाउंट कोणकोणते लागणार आहेत ते दिलेले होते, म्हणून याला काही ग्रुपिंग करण्याची गरज आहे का इथं या जागेवर नाही. बरं, आणि ही एंट्री आपली होणार आहे कोणत्या वाउचर मध्ये, F6 रिसिप्ट वाउचर मध्ये. तिथं काय तुम्हाला एंट्री करायला जागा दिलेली नाहीये, कारण की अशी अपेक्षा आहे का तुम्ही डायरेक्टली एंट्री टॅली मध्ये करावी. बरोबर, तुम्हाला एंट्री लिहिण्यासाठी जागा तिथं दिलेली नाही, एंट्री डायरेक्ट टॅली मध्ये करावी अशी आपली अपेक्षा. ठीक आहे, आपण टॅली मध्ये करू. आता वाउचर एंट्री यात मी सिलेक्ट करतोय अकाउंटिंग वाउचर. अकाउंटिंग वाउचर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पहिले वाउचर निवडायचं F6 रिसिप्ट वाउचर. डेट टाकायची, डेट काय आहे 1/5. F2 प्रेस केला 1/5/18. तुमच्याकडे किती आहे, 1/5/18 करून घ्या तुम्ही. बाकी ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी डेट चेंज करून घ्या, म्हणजे चुकीची असेल डेट तर. 1/5/18 रिसिप्ट वाउचर आहे. क्रेडिट कशाला आहे तर कॅपिटलला क्रेडिट आहे. क्रेडिट किती रुपयाचं, 1 लाख रुपयाचं क्रेडिट. कॅपिटलला क्रेडिट. आणि डेबिट कशाला असणार आहे तर कॅशला. कॅश आपल्याकडे येते म्हणून कॅशला डेबिट, कॅश अकाउंट डेबिट. तर ही आपण एंट्री याच्यामध्ये पोस्ट केली, बिंग कॅश कॅपिटल रिसिव्ड. ही एंट्री आपली पूर्ण झाली. एंट्री झाल्यानंतर आता पुढची एंट्री आहे कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. बँकेत डिपॉझिट केली, कॅश गेली, कॅशला क्रेडिट, बँकेला डेबिट. बँक अकाउंट डेबिट 30,000 टू कॅश अकाउंट 30,000. बिंग कॅश डिपॉझिटेड इनटू बँक, अशी आपली ही एंट्री होते. आणि या ठिकाणी आपल्याला कोणताही ग्रुप द्यावा लागणार नाहीये, कारण की सुरुवातीलाच आपण सगळे अकाउंट तयार केले. आणि आपल्याला वाउचर कोणत्या वाउचर मध्ये करायची एंट्री, F4. जाऊ आपण टॅलीकडे जाऊ आणि टॅली मध्ये ती एंट्री आपण करू. बघा, टॅली मध्ये आलो. पहिले आपण F4 कॉन्ट्रा वाउचर मी निवडलं. कॉन्ट्रा वाउचर निवडल्यानंतर डेट 1/5च आहे, त्याच तारखेला आहे, म्हणून मला डेट काही बदलायची गरज नाही. क्रेडिट आहे, कॅशला कॅश जाते 30,000 रुपये, म्हणून 30,000 इथे टाकली. आणि डेबिट कशाला आहे, बँकेला, म्हणून बँक अकाउंट. पहिले मी वाउचर निवडलं बिंग कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झाली. ही पण एंट्री झाली. पुढे आपल्याकडे 2/5 ला एंट्री आहे. परचेस 5 पेन ड्राईव्ह ₹5,000 इच फ्रॉम बजाज कॉम्प्युटर नाशिक ऑन 15 days क्रेडिट. इनवॉइस नंबर आपल्याला दिलेला आहे, त्यांचा जीएसटी नंबर पण दिलेला आहे. आता जरी, आणि ही एंट्री कशात होणार आहे, आयटम इनवॉइस. आयटम इनवॉइस मध्ये पहिले पार्टीचं नाव विचारेल, पार्टीचं नाव आपल्याला द्यायचं बजाज कॉम्प्युटर. पहिले व्हाउचर निवडायचं F4. नंतर F9 परचेस वाउचर. पार्टीचं नाव आपलं आहे बजाज कॉम्प्युटर. त्याच्यानंतर परचेस लेजर असेल, परचेस अकाउंट. यांना कोणताही ग्रुप आपल्याला द्यायची गरज नाहीये, ऑलरेडी तयार करून घेतले अकाउंट अगोदरच. आणि काय काय आपण विकतोय तर पेन ड्राईव्ह विकतोय आपण, आपलं परचेस करतोय. पेन ड्राईव्ह 5 परचेस केले. रेट किती रुपये, 500 रुपये. आणि किती रुपयाला एक तर रुपयाला एक, असा 2500 रुपयाचा माल आपण काय केला, परचेस केला. कोणाकडून परचेस केला, बजाज कॉम्प्युटर. बरोबर, इथपर्यंत आपल्याला येते एंट्री इन्व्हेंटरीची.
आयटम इनवाईसची. आता याच्या पुढे परत खाली गेल्यानंतर आपल्याला जीएसटी द्यायचा, जीएसटी सीजीएसटी 150. आता कारण की परचेस कुठून झाला आहे, महाराष्ट्रातून, म्हणजे काय ऍप्लिकेबल असणारी सीजीएसटी एचजीएसटी. पेन ड्रायव्हर किती आहे, 12%. सीजीएसटी 12%, 150 आणि एचजीएसटी 12%. बघू 12% बरोबर आलंय का. कॅल्क्युलेटर मी तुमच्या समोर आणतोय आता. 2500 एवढी परचेसची प्राइस आहे, भागिले 100 गुणिले 12% म्हणजे किती, 6%. सीजीएसटी 6% आणि एचजीएसटी 6%. आली बरोबर. या पद्धतीने आपण जीएसटी काढण्याची गरज नाहीये, तिथे ऑटोमॅटिकली तिथे येऊन जाणार आहेत, ऑटोमॅटिकली येणार. बघू आता आपण एंट्री करू. टॅली मध्ये जातोय, एंट्री. पहिले आपल्याला F9 परचेस वाउचर निवडावं लागेल. त्याच्यानंतर पहिले डेट आपल्याला निवडावं लागेल. F2 किती तारीख आहे, 2 तारीख 2/5. इथे आपल्याला पार्टीचं नाव विचारलं, पार्टीचं नाव काय, बजाज कॉम्प्युटर आपण तयार करून ठेवलेलं आहे. नंतर तो काही डिटेल विचारतो, तिथं तुम्ही एंटर द्या. जीएसटी चे डिटेल्स वगैरे आहे. परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस लेजर आपण जसं इन्व्हेंटरी मध्ये एंट्री करत होतो तीच पद्धत आहे, वेगळी काही नाही. काय परचेस केलंय, पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्ह पण आहे तयार आपल्याकडे. पेन ड्राईव्ह किती, बस पेन ड्राईव्ह 5. किती रुपयाला, 500 रुपयाला एक, असे 2500 रुपयाचे. एंटर. अजून काही वस्तू असेल तर इथं द्यायची. बरोबर. त्याच्यानंतर एंटर दिल्यानंतर तो त्या टोटलच्या खाली जातो. बघा गेला, एंटर दिला. आणि मग इथं तुम्हाला जीएसटी चे लेजर्स निवडायचे. कोणतं लेजर, पहिले सीजीएसटी घेऊ. बघा सीजीएसटी, डिस्क्रिप्शन तो विचारतोय, काही गरज नाही. ऑटोमॅटिकली अमाऊंट 150 रुपये येऊन गेली. कारण की आयटम तयार करताना आपण तिथं टाकलंय का, सीजीएसटी याला किती आहे, 6%. मग त्याने ती अमाऊंट ऑटोमॅटिक घेऊन टाकली. एचजीएसटी ऑटोमॅटिकली 150 रुपये तिथं काय झाले, अमाऊंट घेऊन. म्हणजे आपल्याला इथं जीएसटी कॅल्क्युलेट, मी तुमचं जसं कॅल्क्युलेटर घेऊन कॅल्क्युलेशन करून दाखवलं ते करत बसण्याची गरज नाही. डायरेक्टली तो काय करतोय, कॅल्क्युलेट करून आपल्याला देतोय. आणि मग टोटल 2800 रुपयाचं आपलं बिल आहे ते आपल्याला तो दाखवतोय काय. बरं, हे दोन लेजर आपल्याला इथं काय होणार आहे, ऍड होणार आहे, सीजीएसटी आणि एचजीएसटी. कारण की स्टेटच्या स्टेटमध्ये परचेस आहे. एवढी अमाऊंट आपण समोरच्याला पेड केली. माल 2500चा आहे आणि 300 रुपये आपण जीएसटी पेड केला. न्यू रेफरन्स बिल नंबर आपल्याला दिलाय एंट्री मध्ये. किती बिल नंबर, 315. क्रेडिट डेज किती आहे, 15 दिवस. नॅरेशन बिंग क्रेडिट परचेसेस वगैरे दिलं आणि सेव्ह झाली. एंट्री सेव्ह. आता पुढची एंट्री काय, सेल. तेच जे काही 4 पेन ड्राईव्ह होते ते काय झाले, सेल झाले. पण ही एंट्री बघण्याच्या अगोदर मी बॅलन्स शीट मध्ये काय बदल झाला हे बघू आपण. ठीक आहे, बघा बाहेर पडतो मी, क्यूट यस म्हटलं, बॅलन्स शीटला जातो मी आणि इथं अल्टर F1. बघ 2800 रुपये क्रेडिटर देणं आहे. माल परचेस केला, ज्याच्याकडून परचेस करतो तो आपला क्रेडिटर असतो, त्याला किती देणं आहे, 2800 रुपये. ते आपल्याला दिसतंय. वरती ड्युटीज अँड टॅक्सेस -300 दाखवतो, -300. म्हणजे आपण जो माल परचेस करतो त्याच्यावर जो जीएसटी भरतो तो आपल्याला, आपण ऑलरेडी भरलेला असतो समोरच्या, आहे ना. मग ते आपलं काय असतं, क्रेडिट असतं. काय असतं, क्रेडिट. ज्यावेळेस तुम्ही माल विकाल, विकल्याच्या वेळेस तुम्ही ते त्यांच्याकडून जीएसटी कलेक्ट करणार ना, कस्टमर कडून. मग जो कलेक्ट करणार तो पहिले याच्यात ऍड होणार म्हणजे काय होणार, निघून जाणार. जेवढा कलेक्ट होईल 300च्या वर गेला तरच तो प्लस येईल. कलेक्शन 300च्या वर असेल तर तो प्लस होईल, 300च्या खाली असेल तर ती मायनसच व्हॅल्यू राहील.
म्हणजे परचेस करताना जो काय आपण टॅक्स भरतो तो आपलं क्रेडिट असतं. ते क्रेडिट आपण ज्यावेळेस सेल करू, ज्यावेळेस आपण टॅक्स कलेक्ट करू, त्यावेळेस पहिले वजा करायचं, मग जेवढा उरेल तेवढा आपण भरायचं. ठीक आहे, म्हणजे -300 व्हॅल्यू आहे हे लक्षात ठेवा. 150 सीजीएसटी 150, एचजीएसटी 150. परत आता वाउचर एंट्री कडे जातो मी. पहिले एंट्री करून देऊ. सोल्ड 4 पेन ड्राइव्ह 700 इज टू मिस्टर पांडे नाशिक 8 डेज क्रेडिट. इनवाइस नंबर 100. सेल्स वाउचर आपल्याला निवडावं लागेल. त्यानंतर पार्टीचं नाव काय असेल, मिस्टर पांडे. त्याला उधारीवर विक्री आहे त्यामुळे मिस्टर पांडेची सेल्स मध्ये सेल्स लेजर. आयटम पेन ड्राईव्ह, त्याला ग्रुप कोणता येणार नाही, पेन ड्राईव्ह. क्वांटिटी आहे 4, आपण 5 परचेस केले ते विकले 4च. रेट 700 रुपयाला एक विकला, कारण की आपण तर 500 ला विकणार नाही ना, प्रॉफिट कमवूनच विकणार. 500 ला एक अशा 2800 रुपयाचा माल विकला. त्याच्यावर सीजीएसटी झाला 6% 168 रुपये आणि एचजीएसटी किती झाला 168. बरोबर. बघू आपण एंट्रीकडे. एंट्रीमध्ये होतं का असं, जाऊ एंट्रीकडे. सेल्स एफेक्ट वाउचर, एफेक्ट प्रेस केला, तारीख निवडली 31 तारीख आहे माझ्यामध्ये, बरोबर. 31/5. पार्टीचं नाव मिस्टर पांडे नाशिक. बाकी ठिकाणी एंटर. सेल्सच्या ठिकाणी सेल्स लेजर. आयटम पेन ड्राईव्ह आपण विकतोय त्या पांडेला. किती पेन ड्राईव्ह विकतोय 4. किती रुपयाला एक, 700 रुपयाला एक. 2800 रुपयाचा माल आपण विकतोय. अजून काय विकतोय का नाही, म्हणून एंटर. आणि मग इथं पहिलं लेजर घ्यायचं, सीजीएसटी आलं 168 रुपये ऑटोमॅटिक आणि एचजीएसटी 168. परचेस करताना आपण सीजीएसटी 150 भरला, एचजीएसटी किती भरला 150 भरला. आणि आता आपल्याला कलेक्ट किती झाला 168. म्हणजे किती वर एक्स्ट्रा कलेक्ट झाला 18 रुपये. 18 रुपये सीजीएसटी, 18 रुपये एचजीएसटी. एवढाच आता आपल्याला गव्हर्नमेंटला पेड करावा लागेल, बरोबर. तो जो 300 रुपये आपण भरला होता तो आपण आपल्या याच्यातून काढून घेणार आणि मग उरलेली अमाऊंट कोणाला भरणार, गव्हर्नमेंटला भरणार. ठीक आहे, बघा. न्यू रेफरन्स. इथं बिल नंबर किती आहे, बिल नंबर 101. ड्यू डेट 8 डेज. एंट्री सेव्ह झाली. ऍक्सेप्ट यस. पुन्हा आता याच्यातून बाहेर पडतो. असंही आपलं पहिला महिना संपलाय ना. पहिला महिना संपल्यानंतर आपल्याकडे पोझिशन अशी आहे, 31/5 ला ड्युटीज अँड टॅक्सेस 36 रुपये, क्रेडिटर 2800 रुपये आणि डेटर 3136. बघू आपण, जाऊ तिकडे. बाहेर पडतो मी याच्यातून. बॅलन्स शीटला जातो. अल्टर F1. बघा ड्युटीज अँड टॅक्सेस किती आहे 36. 168 कलेक्ट झाले, 300 वजा झाले त्यातून, आणि मग जे राहिले तेवढे, म्हणजे आता प्लस सांगते. प्लस म्हणजे हा टॅक्स आपल्याला गव्हर्नमेंटला पेड करायचा, मायनस म्हणजे पेड करायचा नाही. ते आपल्याकडे क्रेडिट उपलब्ध आहे. ठीक आहे, क्रेडिट उपलब्ध आहे. क्रेडिटर्स 2800 आहे आणि डेटर्स इकडं 3136. बरं. मग ह्या ड्युटी अँड टॅक्स वर मी एंटर देऊन बघतो काय कसं आहे, आले 36 रुपये कसे आले. सीजीएसटी कडे, सीजीएसटी 18 आणि एचजीएसटी 18. सीजीएसटी ला एंटर देतो. बघा डेबिट म्हणजेच परचेस करताना किती भरला 150, विकल्यावर आपल्याला किती कलेक्ट झाला 168, म्हणजे पेबल किती झाला 18. इथे सरळ सरळ तो दाखवतो, बरोबर. मग 18 रुपये आपल्याला सीजीएसटी आणि एचजीएसटी आपल्याला पेड करा. प्रत्येक महिन्याला रिटर्न असल्यामुळे प्रत्येक महिन्याला आपल्याला तो टॅक्स काय करायचा असतो, पेड करून टाकायचा असतो, बरोबर. ठीक आहे, 5 तारीख 10 तारीख 15 तारीख असेल आपल्या टॅलीमध्ये, त्या तारखा निवडल्या जात नाही, मग आपण 1 तारखेलाच प्रोसिजर करून टाकू. 1 तारखेला तुम्हाला दिलंय काय करायचंय ते, पेड ऑल ड्युटीज अँड टॅक्सेस अँड ऑल क्रेडिटर थ्रू बँक पेमेंट. जेवढे काही ड्युटीज अँड टॅक्स आहे तो पेड करून टाका. किती ड्युटीज अँड टॅक्स आहे 36 रुपये, तो आपण पेड करून टाकायचा बँक ऑनलाईन पेमेंट बँकेतून. आणि जे क्रेडिटर आहे ते पण पेड करायचे. 2800 रुपये आपले देणं आहे क्रेडिटरचं, ते पण पेड करायचे. इथं म्हटलेलं नाही का या पार्टीला एवढे द्या, जेवढं देणं असेल तेवढं द्यायचं आपल्याला. आता देणं एकाच पार्टीचं आपलं बजाज कॉम्प्युटरचं, बरोबर. आपण बजाज कॉम्प्युटरला ते 2800 रुपये देतो. पहिली एंट्री पण आपण ड्युटीज अँड टॅक्सची करू 36 रुपयाची.
हे पेमेंट आपल्याला पहिले करायचे गव्हर्नमेंटला. पेड ऑल ड्युटीज म्हणजे या एंट्री मध्ये 2 ट्रान्झॅक्शन आहे, एक लक्षात घ्या. ड्युटीज अँड टॅक्स पण पेड करायचा आणि क्रेडिटर पण पेड करायचे. पहिलं ड्युटीज अँड टॅक्स पेड करू आपण, 36 रुपये पेमेंट करून टाकू आपण समोरच्याच गव्हर्नमेंट. आता हे पेमेंट करण्यासाठी पहिले पेमेंट वाउचर निवडायचं आहे. काही सेटिंग आहे त्यात पण, आणि अल्टर येस प्रेस करून तिथे एक पर्याय येईल, त्या पर्यायात जीएसटी हा पर्याय आपल्याला निवडायचा. बरं, तुम्हाला एंट्री सेटिंग दिली तिथं, ती एंट्री कशी करायची, जीएसटीचं पेमेंट कसं करायचं याचं डिटेल दिलंय ना वर्कबुक मध्ये, आहे ना. हेच आहे ना, फक्त ते एक 1 बाय 1 आहे. तिथे मी एका पुढे एक दाखवलं फक्त. मग काय पेमेंट करताना काय करावं लागणार, कोणाला डेबिट, सीजीएसटी ला डेबिट. क्रेडिट देणं आहे त्याला आपल्याकडे क्रेडिट असतं, जे देणं असतं. सीजीएसटी डेबिट 18 रुपये, एचजीएसटी डेबिट 18 रुपये, आणि बँके थ्रू पेमेंट जाणार म्हणून टू बँक अकाउंट किती 36 रुपये. बिंग जीएसटी पेमेंट पेड थ्रू बँक, अशी आपली ती काय होणार एंट्री होणार. ही एंट्री पण तुम्हाला दिली बघा वर्कबुक मध्ये, आहे ना वर्कबुक मध्ये एंट्री बघा बरं. पहिला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे जी काही एंट्री होणार आहे ती एंट्री त्याचं सेटिंग तुम्हाला तिथे दिले. पुढच्या प्रॉब्लेम मध्ये हे नाही दिले, हे लक्षात ठेवायचं आहे. जीएसटीचं पेमेंट करताना पेमेंटला F5 आहे, पण त्याच्यानंतर काय प्रेस करायचं आहे, अल्टर येस प्रेस करायचं आहे. मी टॅली मध्ये येतोय, ती आपण एंट्री करू. टॅली मध्ये बाहेर पडू, या बॅलन्स शीट मधून वाउचर एंट्री मध्ये जाऊ. F2 प्रेस करून पहिले डेट निवडू, 1/6. F5 पेमेंट वाउचर, पहिले कोणती F5 पेमेंट वाउचर. पेमेंट वाउचर निवडल्यानंतर तुम्हाला काय प्रेस करायचंय, अल्टर एस. बघा अल्टर एस मी प्रेस करतोय. अल्टर एस प्रेस केल्यानंतर आपल्याला या पद्धतीचा स्टॅच्युटरी पेमेंटचा ऑप्शन येईल. त्यात जीएसटी निवडायचं, टाइप ऑफ टॅक्स टाइप जीएसटी, किती पिरियडचा आहे 1 मे ते 31 मे. तिथं ऑटोमॅटिकली पिरियड तर आलेलाच, कारण की आपण 1/6 पेमेंट करतो, याचा अर्थ मागच्या महिन्याचा आहे असं तो गृहीत धरतो. जर तो वेगळा काही महिन्याचा असेल तर तुम्ही तिथं टाकू शकतात पेमेंट टाइप रेग्युलर. मग इथं एक ऑप्शन येऊन गेला बघा, स्टॅच्युटरी पेमेंट जीएसटी पेमेंट टाइप रेग्युलर. मग आता आपली जी काही रेग्युलर एंट्री ती करायची. डेबिट कोणाला आहे, सीजीएसटी ला आणि एचजीएसटी ला. बघा सीजीएसटी ला डेबिट, सीजीएसटी किती रुपयाचं डेबिट आहे 18 आहे बघा, इथं 18. किती देणं बाकी आहे इथं दिसते आपल्याला 18 रुपये. मग मी 18 एंटर केला का ते 0 झालं देणं. परत डेबिट, डेबिट कोणाला अजून, एचजीएसटी ला. एचजीएसटी ला किती रुपये, इथे पण आलं बघा 18 रुपये. हे बघायचं, इथं बघायचं. आता कधी कधी काय होईल का पेबल किती आहे 36 रुपये, पण सीजीएसटी एचजीएसटी पेड करताना तो दाखवेल का 100 रुपये का 150 रुपये पेमेंट बाकी, असं तो दाखवेल. मग त्यावेळेस त्याचा अर्थ काय, का जे क्रेडिट उपलब्ध आहे ते दुसऱ्या लेजरचं आहे, दुसऱ्या टॅक्सचं आहे. म्हणजे आयजीएसटीचं क्रेडिट उपलब्ध आहे आणि आपण पेमेंट करतो कोणाचं, एचजीएसटीचं सीजीएसटीचं. मग त्या केसमध्ये आपल्याला पहिले ते त्याचं पेमेंट त्याचं क्रेडिट आपल्याला या दोघांना घ्यावं लागतं, त्याची एक एंट्री पास करावी लागते, आणि मग ती एंट्री पास झाल्यावर आपल्याला पेमेंट करावं लागतं. तोपर्यंत आपल्याला पेमेंट करता येत नाही, नाही तर तो आउटस्टँडिंगच दाखवेल सीजीएसटी एचजीएसटी. नाही तर पुन्हा 18 रुपये देतो. आणि क्रेडिट कशाला क्रेडिट येणार, तर बँक अकाउंटला, म्हणून बँक अकाउंट क्रेडिट 36 रुपये. नॅरेशन बिंग टॅक्स पेड. ठीक आहे. परत 1 तारखेला अजून आपल्याला काय पेड करायचं, क्रेडिटर्स. क्रेडिटर पेड करण्यासाठी ऑल क्रेडिटर्स कसे पेड करणार, कोणते क्रेडिटर ते बघा पहिले. बघा 2 तारखेला 2/5 जी काही 5 पेन ड्राईव्ह परचेस केले बजाज कॉम्प्युटर कडून, ते आपल्याला पेड करायचे. टोटल बिल 2800 रुपयाचं आहे. ते 2800 रुपये आपण काय करतोय, पेड करतो. करू एंट्री, पेड करतोय, पेमेंट करतो म्हटल्यावर बँके थ्रू पेमेंट आहे, बँकेला क्रेडिट. आणि डेबिट कोणाला, तर पार्टीला बजाज कॉम्प्युटरला डेबिट. पहिले F5 पेमेंट वाउचर, बजाज कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 2800 रुपये टू बँक अकाउंट 2800 रुपये, अशी आपली एंट्री होते. आणि नॅरेशन बिंग क्रेडिटर्स पेमेंट पेड थ्रू बँक पेमेंट. बरोबर. करू आपण एंट्री, इकडे आलो, इथं वाउचर निवडू F5.
आता इथं काही आपल्याला अल्टरियस वगैरे द्यायचा नाहीये, रेग्युलर पेमेंट आहे. पेमेंट जीएसटीच्या पेमेंटच्या वेळेस फक्त तुम्हाला अल्टरियस प्रेस करायचा. बजाज कॉम्प्युटर किती रुपये? 2800 रुपये. किती देणं आहे ते पण तुम्हाला तसं दिसतंय तिथं 2800. अगेन्स्ट बिल नंबर 1315 315 आणि 2800 रुपये बघ. आणि क्रेडिट कशाला येणार आहे? तर बँकेला, बँक अकाउंटला काय घेणार आपण? क्रेडिट. बँक अकाउंट क्रेडिट बघ 2800 रुपये. बिंग क्रेडिटर्स पेमेंट पेड थ्रू बँक पेमेंट, अशी नॅरेशन आपण टाकलं आणि एंट्री काय झाली? सेव्ह झाली. बघू सेव्ह झाल्यानंतर आपल्याला आता बघायचंय पुढे जाऊ आपण. पुढे आपल्याला आपले ड्युटीज अँड टॅक्सेस पुढे अजून काय एंट्री? 2 तारखेची एंट्री. रिसिव्ड ऑल अमाऊंट फ्रॉम डेटर्स. डेटर्स कडून आपल्याला अमाऊंट मिळते सगळी. डेटर्स किती येणं बाकी इथं दिसते आपल्याला वरती बघा 3136. कोणाकडून येणं बाकी आहे? ही एंट्री तुमच्या समोर आहे. सोल्ड 4 पेनड्राईव्ह 700. 31/5 ला एक आपण एंट्री केलेली आहे. मिस्टर पांडेला आपण 4 पेनड्राईव्ह पेड केलेलं आहे. टोटल त्याचं 3136 रुपये येणं बाकी आहे. ते आपल्याला मिळतंय 2 तारखेला मिळतंय. मग एंट्री करतोय आपण रिसिप्ट व्हाउचर मध्ये. F6 रिसिप्ट व्हाउचर. बँक अकाउंट डेबिट. आपल्याकडे पैसे येत आहे. कुठे येत आहे? बँकेत. आता आपण कॅश मध्ये काही करत नाही जनरली. बँक अकाउंट डेबिट 3136 पूर्ण आपण टॅक्स ते पेमेंट घेणार ना. टू मिस्टर पांडे अकाउंट 3136. बिंग डेटर्स पेमेंट रिसिव्ड थ्रू बँक पेमेंट. ठीक आहे. तर आता ही एंट्री आपण टॅली मध्ये करून टाकू. करायची एंट्री मग टॅली मध्ये. ठीक. रिसिप्ट F6 पहिले रिसिप्ट व्हाउचर. डेट निवडू आपण F2 2 तारीख. कोणाला क्रेडिट? कोणाला येईल? मिस्टर पांडेला. मिस्टर पांडे अकाउंट क्रेडिट किती रुपयाचं? 3136. तिथं ऑलरेडी अमाऊंट त्याच्या पुढे आलेली आहे. अगेन्स्ट बिल नंबर 101 आणि डेबिट कोणाला येणार? तर बँकेला. बँकेत पैसे आपले आलेले म्हणून बँकेला डेबिट 3136. बिंग डेटर्स पेमेंट रिसिव्ड थ्रू बँक पेमेंट. ऍक्सेप्ट यस. बघा ही एंट्री आपली टॅली मध्ये झाली. आता यातून बाहेर पडू आणि बाहेर पडून बॅलन्स शीट काय सांगते बघू आपण. बॅलन्स शीटला जाऊ. अल्ट्रा F1 प्रेस करू. बघ कोणतीही ड्युटीज तुमच्याकडे बाकी नाहीये. ड्युटीज 0 झाली. क्रेडिटर 0 झाले. डेटर्स तुमचे 0 झाले आहे का? जे येणं होतं ते सगळं येऊन गेलं. जे द्यायचं होतं ते सगळं देऊन टाकलं. 0 झालं कम्प्लिटली. हा महिना आपला पूर्ण झाला. असं होतं असं नसतं. प्रत्येक महिन्याला आपण हे पूर्ण का केलंय हे लक्षात घ्या. कारण की आता आपल्याला पुढे जायचंय. पुढच्या महिन्यामध्ये वेगळ्या एंट्री आहे. परत त्याने काय इफेक्ट होतो बॅलन्स शीटवर, कुठं किती अमाऊंट येते हे आपल्याला बघायचंय. म्हणून आता इथं काय केलं आपण? 0 केलेलं आहे. बरोबर. तर मग आता आपले अजून 2 महिने बाकी राहिले. त्या 2 महिन्यामध्ये काय पुढे परत बाहेरून परचेस, बाहेरच विक्री, म्हणजे आउट ऑफ स्टेट. इंट्रा स्टेट म्हणतात त्याला. आणि स्टेटच्या स्टेटमध्ये जे परचेस असतं किंवा सेल्स असते त्याला इंटर स्टेट परचेस किंवा इंटर स्टेट सेल्स. आता आपण जे बघितलं ते कसं होतं? इंटर स्टेट होतं. स्टेटच्या स्टेटमध्ये परचेस झालं, स्टेटच्या स्टेटमध्ये सेल झालं आहे का? आणि एकच एंट्री बघितली आपण, एकच वस्तू बघितली. जास्त गोंधळ घातला नाही. ते जर घातलं तुमच्या डोक्यावरून जाईल ते. म्हणून मग आपण एकच एंट्री बघितली, एकच परचेस केलं आणि तेच विकलं. आणि मग त्या दोघांमधला डिफरन्स किती येतो, किती टॅक्स येतो तो बघितला आणि तेवढा टॅक्स आपण गव्हर्नमेंटला काय केला? भरून टाकला. महिना आपला तिथं संपलेला आहे. पुढचे 2 महिने राहिले. त्या 2 महिन्यामध्ये वेगवेगळं आहे. बाहेरून परचेस आहे, बाहेर विक्री आहे. मग IGST कसा कलेक्ट होतो, कसा पेड करायचा ते. आणि तिसऱ्या महिन्यामध्ये कसं आहे? परचेस बाहेरून आहे, विक्री स्टेटमध्ये. बरोबर. 3 महिने आपण घेतले. 3 महिन्यामध्ये व्हेरिएशन्स घेतलंय आणि प्रत्येक ते 3ही पहिले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच पद्धतीचे आहे, जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने समजेल. बरोबर. IGSTचं हे मग आणि मग नंतर पुढे जाऊन आपण मोठा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये
घेतलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण इथं थांबू, कारण की आपला ह्या आजचा वेळ झालेला आहे. आपण 2 महिने हे उद्याच्या लेक्चर मध्ये कंप्लीट करू. ठीक आहे.